नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 5 शैक्षणिक वाटचाल या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. प्रस्तावना. आपण या पाठात स्वातंत्र्यानंतरच्या बदलांची आणि त्याच्यात झालेल्या संशोधनाची माहिती घेणार आहोत. यात आपण प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण यांचा विचार करणार आहोत. तसेच आपल्या देशातील शैक्षणिक क्षेत्रात संशोधन करणाऱ्या विविध संस्थांचीही माहिती घेणार आहोत. यावरून आपणास आपल्या देशातील शिक्षण व्यवस्थेची कल्पना येईल. भारतातील शिक्षणाचा प्रश्न कठीण आणि गुंतागुंतीचा असून तो सोडविण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत हे आपणास स्वतंत्र भारताची पहिली जनगणना झाली तेव्हा समजले. म्हणजेच इसवी सन 1951च्या जनगणनेने त्याची कल्पना आली. पहिल्या जनगणनेत साक्षरता प्रमाण फक्त 17% होती. म्हणजे ज्यांना अक्षर ओळख आहे असे लोक एकूण लोकसंख्येचा फक्त 17% एवढे होते. उदाहरणार्थ, देशाची लोकसंख्या जर 100 असली तर 100रातील फक्त 17 लोकांना लिहिता वाचता येत होते. त्यावरून भारताची त्यावेळची शैक्षणिक परिस्थिती किती बिकट होती ते लक्षात येते. परंतु भारत सरकार व राज्य सरकार यांच्या मदतीने पुढे साक्षरतेचे प्रमाण कसे वाढत गेले ते या तक्त्यांवरून स्पष्ट होते. जनगणना वर्ष आणि साक्षरता प्रमाण 1971मध्ये 34%, 1981 43%, 1991 52% आणि 2001मध्ये 64%. वरील तक्त्यांवरून स्पष्ट होते हे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले. परंतु हे प्रमाण वाढवणे हे भारत सरकारपुढील मुख्य आव्हान होते. या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात हळूहळू बदल झाले. प्राथमिक शिक्षण क्षेत्रात सुधारणा करायचं म्हटलं तर सुरुवात प्राथमिक शिक्षणापासून करणे गरजेचं आहे. प्राथमिक शिक्षण म्हणजे 6 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते त्याला प्राथमिक शिक्षण असे म्हणतात. यामध्ये 1ली ते 8वी या इयत्तांचा समावेश होतो. 1988मध्ये केंद्र सरकारने प्राथमिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्राथमिक शिक्षण देशाच्या कानाकोपऱ्यात व खेड्यापाड्यात पोहोचवण्यासाठी अनेक शैक्षणिक दर्जांमध्ये सुधारणा करण्यासाठी खडूफळा उपाययोजना सुरू केली. ही योजना ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या नावाने ओळखली जाते. शालेय वातावरण उत्साहित करण्याच्या भूमिकेतून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत शाळांचा दर्जा सुधारणे, किमान साधनांची पूर्तता करणे म्हणजे शाळांना त्या गोष्टी उपलब्ध करून देणे, प्रत्येक शाळेला सुयोग्य असा 2 वर्गखोल्या मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, 2 शिक्षकांपैकी 1 स्त्री शिक्षिका, फळे, नकाशे, खेळणी, प्रयोगशाळा, साहित्य, छोटेसे ग्रंथालय, मैदान, क्रीडा साहित्य यांसारख्या सुविधांसाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेमुळे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार जलद गतीने होण्यास मदत झाली. 1994मध्ये ही योजना विस्तारण्यात आली. संघटन, लवचिकता, अभ्यासक्रमात व्यवहारातील घटकांचा समावेश आणि विविध समाज स्तरातून आलेले विद्यार्थी या सर्वांचा विचार करून या योजनेत बदल करण्यात आले. 100पेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळांमध्ये एक जादा वर्गखोली म्हणजे 3 वर्गखोल्या, 2 ऐवजी 3 शिक्षकांच्या नेमणुकीची तरतूद करण्यात आली. केवळ मुलींसाठी शाळा सुरू करण्यात आल्या. तसेच अनुसूचित जाती जमातींचे लोक ज्या भागात जास्त आहेत अशा भागात शाळा सुरू करणे, प्राथमिक भागातील मुलामुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे या बाबींवर भर देण्यात आला.
तसेच शिक्षकांची भरती करताना एकूण जागांच्या 50% जागांवर स्त्रियांची नेमणूक करण्याचे बंधन राज्य सरकारांवर घालण्यात आले. उदाहरणार्थ, एखाद्या शाळेत जर 10 शिक्षक असतील तर त्यातील 5 स्त्री शिक्षिका व 5 पुरुष शिक्षक असणे आवश्यक झाले. 1994मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच DPEP सुरू करण्यात आला. महाराष्ट्रासह भारतातील इतर 7 राज्यात हा उपक्रम सुरू झाला. यामध्ये पुढील उपक्रमांचा समावेश होता. प्राथमिक शाळेत मुलांची 100% उपस्थिती. विद्यार्थी गळती रोखणे म्हणजे काही मुले वर्षाच्या सुरुवातीस येत असत पण मात्र हळूहळू त्यानंतर त्यांचे शाळेत येण्यास बंद होत असते, हे रोखण्यासाठी प्रयत्न करणे. मुलींचे शिक्षण, दिव्यांगांसाठी शिक्षण, प्राथमिक शिक्षणावर संशोधन व मूल्यमापन, पर्यायी शिक्षण, शिक्षणासंबंधी समाजामध्ये जागृती करणे इत्यादी उपक्रमांचा यात समावेश होता. पोषक आहार राष्ट्रीय योजना 1995मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. त्यालाच मध्यान्ह भोजन योजना असे म्हणतात. मुलांना मधल्या सुट्टीत शाळेत भोजन उपलब्ध करून देणे हे या योजनेचे स्वरूप आहे. शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, शाळेतील उपस्थिती वाढावी, मुलांचे कुपोषण कमी व्हावे, मुलांना सकस आहार उपलब्ध व्हावा यासाठी 1ली ते 5वी पर्यंतच्या मुलांकरिता ही योजना राबवली जाते. विशेष माहिती. विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्र राज्याची 1960 साली स्थापना झाल्यानंतर शासनाने राज्यांमध्ये 1ली ते 7वी इयत्तापर्यंतचा एकसारखा अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. या अभ्यासक्रमाचा मसुदा आराखडा बनवण्याचे काम मुंबईचे ST कॉलेजचे प्राचार्य सय्यद राऊफ यांच्याकडे सोपविले गेले. 1991मध्ये केरळ राज्य पूर्णतः साक्षर ठरले आणि जर महाराष्ट्र राज्याला पूर्णतः साक्षर व्हायचे असेल तर केरळप्रमाणेच महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक धोरणे, प्रश्न, योजना राबवल्या गेल्या पाहिजेत. मुलांनो, ताराबाई मोडक या भारतातील पहिल्या बाल शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या मॉन्टेसरी असे म्हणतात. मॉन्टेसरी या पहिल्या बालकेंद्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या स्त्री होत्या. 1939 साली मॉन्टेसरीबाई भारतात आल्या. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन ताराबाई मोडक यांनी बोर्डी व कोसबाड इथे शैक्षणिक कार्याला सुरुवात केली. ही दोन्ही ठिकाणे ठाणे जिल्ह्यातील म्हणजे आता पालघर जिल्ह्यात आहेत. त्यांनी आदिवासी मुलांसाठी अंगणवाड्या सुरू केल्या. प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, कुरणशाळा, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतलेत. मुलांनो, कुरणशाळा कसा सुरू झाला ते आपण पाहूया. आदिवासी मुली या शाळेत येत नाही याचे कारण ताराबाईंनी शोधले असता त्यांच्या लक्षात आले की त्यांना गुरे चारायला कुरणात म्हणजेच रानात जावे लागले. त्यावर ताराबाई म्हणाल्या की ठीक आहे, मुले शाळेकडे येत नाहीत तर मग आपण आपली शाळाच मुले असतील तिथे नेऊयात. म्हणजेच कुरणातच मुलांना शिकवले जाऊ लागलेत. यातूनच कुरणशाळेचा जन्म झाला. तसेच अंगणात सुरू झालेली शाळा म्हणजे अंगणवाडी होय. अनुताई वाघ या आदिवासी समाजात कार्य करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ होत्या. शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. पूर्वी ठाणे जिल्हा म्हणजे आताचा पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे त्यांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी एक संस्था स्थापन केली. या संस्थेला कोसबाड प्रकल्प म्हणून ओळखले जाते. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनुताई वाघ यांनी पाळणाघरे, बालवाड्या, प्राथमिक शाळा, प्रौढ शिक्षण वर्ग, बाल विकास प्रशिक्षण महाविद्यालय इत्यादी शैक्षणिक संस्था सुरू केल्या आहेत. यापुढील मुद्दा आहे माध्यमिक शिक्षण. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यावेळचे शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी
शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे बदल घडवून आणण्याचे ठरवले. यासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग नेमण्यात आला होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षणासंदर्भात एक स्वतंत्र आयोग नेमण्याची शिफारस केली. त्यानुसार 1952 ते 53मध्ये शासनाने डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली देशातील माध्यमिक शिक्षणाचा अभ्यास करण्यासाठी मुदलियार आयोग नेमण्यात आला. डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्यात नाव या आयोगाला देण्यात आले. यावेळी भारतात 11वी अधिक पुढची पदवीची 4 वर्षे किंवा 11वीची अधिक 1+3 असा शिक्षणाचा आकृतिबंध होता. या आयोगाने माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचे स्वरूप, शिक्षणाचे माध्यम, अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारसी केली. त्या पुढीलप्रमाणे आहेत. आयोगाच्या शिफारसी: शालेय शिक्षण 11 वर्षाचे असावे. त्यातील शेवटची 2 वर्षे उच्च माध्यमिक शिक्षणाची असावीत. परीक्षा घेताना मूल्यमापनाची आधुनिक तंत्रे वापरावीत. उच्च माध्यमिक स्तरावर इंग्रजी, हिंदी व मातृभाषा या 3 भाषा असाव्यात. अध्यापन पद्धतीत तसेच ग्रंथालये आणि प्रयोगशाळा यात सुधारणा करावी यांसारख्या शिफारसी केल्या होत्या. या आयोगाने उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना मांडली होती. संपूर्ण देशभरात ही संकल्पना राबविणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे अवघड झाले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना 1 जानेवारी 1966 रोजी पुणे येथे करण्यात आली. त्याचे मुख्यालय पुण्यातच आहे. या मंडळाचे प्रमुख कार्य 10वी व 12वीच्या परीक्षा आयोजित करणे हे आहे. परीक्षा मार्चमध्ये आयोजित केल्या जातात. निकाल जूनमध्ये घोषित केले जातात. हे मंडळ पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या 9 विभागात 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षा आयोजित करते. शिक्षण संक्रमण हे मासिक मंडळाच्या वतीने प्रकाशित केले जाते. या मासिकात शैक्षणिक बदल, माहिती आणि शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळ्या उपक्रम यांची माहिती दिलेली असते. कोठारी आयोग भारतातील हा 6वा शैक्षणिक आयोग 1964मध्ये स्थापन करण्यात आला. डॉक्टर D.H. कोठारी या आयोगाचे अध्यक्ष होते आणि J.P. नाईक यांचे मोलाचे योगदान या आयोगात आहे. यापूर्वीच्या आयोगाने शिक्षणाच्या एका विशिष्ट स्तरांचाच विचार केला होता. कोठारी आयोगाने मात्र शिक्षणाच्या सर्व स्तरांचा आणि अंगांचा विचार केला. भारतात शैक्षणिक क्रांती घडवण्यासाठी आयोगाने ज्या 3 गोष्टींवर भर दिला त्या म्हणजे अंतर्गत परिवर्तन, गुणात्मक बदल, शैक्षणिक सुविधांचा विस्तार या होत. या आयोगाचा अहवाल मोठा आहे. त्याची सुरुवात भविष्यकाळात भारताचे भवितव्य वर्गखोल्यांतून घडणार आहे या वाक्यांनी होती. या आयोगाने माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठ स्तरावर आकृतिबंध 10+2+3 यांचा पुरस्कार केला. 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आली. कोठारी आयोगाने पुढील शिफारसी केल्यात. एकच राष्ट्रीय शिक्षण पद्धत असावी. आयोगाने त्रिभाषा सूत्राचा पुरस्कार केला असून मातृभाषा, राष्ट्रभाषा हिंदी व इंग्रजी या भाषा मुलांना शिकवाव्यात असे सुचवले. प्रथम पदवी पातळीपर्यंत मातृभाषा हेच शिक्षणाचे माध्यम असावे. इंग्रजी ही संपर्क भाषा म्हणून शिकवावी. शैक्षणिक संधीच्या विस्तारासाठी व शिक्षण तळापर्यंत झिरपवण्यासाठी निरंतर शिक्षण, प्रौढ शिक्षण, पत्रांद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे उपक्रम सुचवले. अनुसूचित जाती जमातींसारख्या उपेक्षित घटकांस प्राधान्य देणे, सरकारी अंदाजपत्रकात शैक्षणिक खर्चांवरील तरतुदी वाढवणे अशा शिफारसी केल्या. महाराष्ट्र राज्यात या आयोगाने तयार केलेला 10+2+3
हा आकृतिबंध 1972मध्ये स्वीकारला. 1975मध्ये 10वीची पहिली सालांत परीक्षा म्हणजेच बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. कोठारे आयोगाची शिक्षणाची उद्दिष्टे: लोकशाहीचे संरक्षण व संवर्धन, शिक्षणाचे आधुनिकीकरण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्यांची जोपासना, शिक्षण व उत्पादकता या आयोगाच्या सर्व शिफारशीबाबत देशभर चर्चा झाली. बऱ्याच शिफारशी देशभर मान्य झाल्या. या आयोगाच्या शिफारशीवर आधारित असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 साली भारताच्या लोकसभेने मंजूर केले. उच्च शिक्षण: स्वातंत्र्योत्तर कालखंडातील शिक्षण. भारत स्वतंत्र झाल्यावर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली 1948मध्ये एक आयोग नेमण्यात आला. या आयोगाने आपला अहवाल 1949मध्ये सादर केला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतातील उच्च शिक्षणाला दिशा देण्याचे काम या आयोगाने केले. या आयोगाला विद्यापीठ शिक्षण आयोग असेही म्हणतात. विद्यापीठांना आर्थिक सहाय्य किंवा अनुदान देणे, विद्यापीठांचा दर्जा राखणे आणि त्यांच्यात समन्वय निर्माण करणे ही कामे देण्यात आली. कार्यपद्धती: या आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारली. म्हणजे 5 वर्षांसाठी योजना आखायच्या व त्या योजना येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करायच्या. विद्यापीठांना अनुदान मंजूर करून ते अनुदान सरकारच्या वतीने विद्यापीठांना वाटप करण्याचे काम आयोगाने स्वीकारले. विद्यापीठीय शिक्षणाचे नियोजन, अभ्यासक्रमात सुसूत्रता, शिक्षणाद्वारे राष्ट्रांच्या गरजांना प्राधान्य देणे, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी व अंमलबजावणी या गोष्टी आयोग करत आहे. या आयोगाने विद्यापीठांचा विकास करण्यासाठी विकास परिषदा स्थापन केल्या. पदवीनंतरच्या अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्र म्हणजे B.Ed, M.Ed यांसारखी केंद्रे काढलीत. नवीन विद्यापीठे स्थापन करण्यात मोलाचे सहकार्य केले. भारतात दूरदर्शनाचे आगमन झाल्यावर कंट्रीवाईड क्लासरूम या कार्यक्रमाचे आयोगाच्या वतीने दूरदर्शनवरून प्रसारण करण्यात आले. सुरुवातीला हा कार्यक्रम 1 तासासाठी दाखवला जात होता. जुन्या शैक्षणिक पद्धती सोडून शिक्षण क्षेत्रात होणारे नवीन बदल, संशोधन, प्रयोग यांची माहिती या कार्यक्रमात असे. विद्यापीठे शिक्षण म्हणजे 12वी नंतरचे घेतले जाणारे पदवीचे शिक्षण, त्यानंतर घेतले जाणारे पदव्युत्तर शिक्षण होय. 1965मध्ये महाराष्ट्रात कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी व ते कला संस्थांद्वारे अंमलात आणण्यासाठी कला संचालनालयाची स्थापना करण्यात आली. साले विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा हा त्यामागील हेतू होता. शालेय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या ड्रॉइंग ग्रेड या परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या विभागाने घेतली. धन्यवाद.